खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक काल वक्तव्य केलं, मात्र ते वक्तव्य जे आहे ते राज्य शासनाचा आरोग्य विभागाचा अहवाल येण्याआधी केलं होतं की कुठलीही अनामत रक्कम त्या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जी आहे ती मागितली नव्हती। त्याचप्रमाणे तोडफोड करणं हे अयोग्य असल्याचं दीनानाथ रुग्णालयाला पाठीशी घालत असल्याचं वक्तव्य जे आहे ते त्या ठिकाणी केलं। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अमित गोरखे सर, काय सांगाल? मेधाताईंचं वक्तव्य तुम्ही ऐकलंच असेल, रुग्णालयाला पाठीशी घालण्याचं काम जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी केल्याचं वक्तव्य त्या ठिकाणी आलेलं आहे। नाही, मी त्या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी आहेत, माननीय मुरली अण्णा आहेत, माननीय चंद्रकांत दादा आहेत, आमच्या मेधाताई आहेत। आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्या उदात्त हेतूने चालू केलं होतं त्याचा हेतू खऱ्या अर्थाने चांगला आहे, चांगला होता, चांगला राहिला आणि अनेक चांगल्या ऑपरेशन्स गरिबांना त्या ठिकाणी मदत झालेली आपण पाहिली आहे। पण ज्या पद्धतीने त्या ठिकाणी तोडफोडीचं त्या ठिकाणी झाली आणि कुठली माहिती न घेता झाली, ह्याला कोणीही याची बाजू घेणार नाही, मीही घेणार नाही। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीही त्याविषयी त्यांचं भाष्य केलेलं आहे। त्यामुळे मेधाताईंचा तो आंदोलनाचा विषयाचा जो भाग आहे एकदम बरोबर आहे असं माझं म्हणणं आहे। आंदोलनाचा भाग जरी बरोबर असला तरी अनामत रक्कमेचा विषय आला की तुम्ही त्या ठिकाणी बोलले की 20 लाख रुपये मागितले, मात्र मेधाताई त्या ठिकाणी कुठलीही रक्कम न मागितल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। एवढी तफावत कशामुळे? तुमच्यात विसंगती काय एवढी? मी तेच तुम्हाला सांगतो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्या उदात्त हेतूने चालू झालंय ते नक्कीच ते जो हेतू आहे तो खऱ्या अर्थानं चांगलाच आहे। पण आम्हाला आलेला स्पेसिफिक अनुभव माझ्या ह्याला तो डॉक्टर घैसासांचा आला होता आणि त्यांनी आमच्या पेशंटकडे त्या ठिकाणी डिपॉझिट मागितलं, 20 लाख रुपये सांगितले, फक्त मागितलं नाही तर लेखी दिलं। तर मला असं वाटतं की मेधाताईंनी काही ज्या केसेस आहेत त्याची माहिती पण घ्यायला हवी होती। आणि भिसे परिवार हे कोथरूडलाच राहतात आणि त्यानंतर लगेचच मंगेशकर हॉस्पिटलने डिक्लेअरही केले की याच्यापुढे आम्ही डिपॉझिट घेणार नाही। मी पुन्हा एकदा सांगतो की मेधाताईंचा उद्देशही चांगला आहे, मंगेशकर हॉस्पिटलही चांगल्या उद्देशाने काम करते आणि आज आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्या पद्धतीनं त्यांनी इमिजिएट ॲक्शन घेऊन त्रिस्तरीय कमिटी बसवली, एका समितीचा अहवालही आला आणि मुलींचं संगोपनासाठी त्यांनी पैसेही जाहीर केले। त्यामुळे हे सगळं कौतुकास्पद आहे। मेधाताई सिनियर नेता आहेत, त्यांचा अनुभव हा आमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी तोडफोडीला समर्थन नसल्याचं अमित गोरखेंनी सांगितलं, मात्र मेधाताईंनी अभ्यास करून अनामत रकमेचा विषय जो आहे तो समोर मांडावा असं जे आहे ते अमित गोरखेंकडून या ठिकाणी सांगण्यात आलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विशाल शिंदे, समीर रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।